संभाजीनगरात शेकडो गुंतवणूकदारांना कोट्यावधीचा गंडा। LFS ब्रेकिंग कंपनीने दाखवलं जास्त परताव्याचं आमिष। नाशिक जिल्हा न्यायालयाबाहेर 2 गटात तुफान हाणामारी। घरगुती वादातून हाणामारी झाल्याची प्राथमिक माहिती। धनंजय मुंडे यांनी आर्थिक लाभासाठी निर्णय फिरवले। दमानी यांनी केलेल्या आरोपांना धस यांचं पूरक विधान। धनंजय मुंडेंना बेल्स पाल्सी नावाच्या आजाराचं निदान। सलग 2 मिनिटंही व्यवस्थित बोलता येत नाही। धनंजय मुंडे यांनी एक्स पोस्ट करत दिली माहिती। शिंदे फडणवीसांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचं प्रकरण। आमदार प्रवीण दरेकरांनी SIT समोर नोंदवला जबाब। कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर। नाशिक जिल्हा न्यायालयानं कोकाटेंना ठोठावली होती 2 वर्षांची शिक्षा। सदनिका घोटाळ्याचा कोकाटे बंधूंवर आरोप। शिंदेंनी मंजुरी दिलेला सिडकोचा 900 कोटींचा प्रकल्प अडचणीत। मुख्यमंत्र्यांकडून प्रकल्पाच्या चौकशीचे आदेश। लाडकी बहीण म्हणजे सरकारी पैशातून मतदारांना लाच। राजू शेट्टींनी सरकारला फटकारलं। 9 लाख बहिणी अपात्र झाल्या म्हणून योजना बंद होणार नाही। मंत्री उदय सामंत यांचं लाडकी बहीणवरून स्पष्टीकरण। मुंबईतल्या प्रदूषणाच्या मुद्द्यावरून महापालिका आक्रमक। मुंबईतल्या 650 बेकरींना नोटिसा। बेकरी उद्योग संकटात येण्याची भीती।